धर्मानुसार पाहिल्या. वेगवेगळ्या धर्मानुसार उपवासाच्या पद्धती पाहिल्या. सांगण्यामागचा म्हणजे उद्देश असा होता त्याच्यामध्ये, की सर्वच धर्मियांनी जवळपास त्याला स्वीकारले. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे तथ्य म्हणून ते स्वीकारलं असावं असं आपण म्हणूया. आणि विशेष म्हणजे बघा, परंतु सगळ्या धर्मियामध्ये सारखेपणा नाही, थोडंसं वेगळेपण आहे. बरोबर आहे. कोण रात्री उपाशी राहण्याला प्राधान्य देतंय, कोण दिवसा उपाशी राहण्याला प्राधान्य देतंय. बरोबर आहे. कोणी सूर्यास्तानंतर उपाशी राहण्याला प्राधान्य देतंय असं. आणि मग उपवास नेमकं म्हणावं कशाला? तर उपाशी राहणाऱ्यालाच उपवास म्हणायचा आहे. तर काही ठिकाणी मग असं पण म्हटलंय, की ज्या ठिकाणी आपले आवडते पदार्थ त्याच्यापासून सुद्धा दूर राहण्याला म्हणजे 1 दिवसापुरतं बरं का, तुम्ही म्हणसाल आयुष्यभर असं नाही. तर ज्या दिवशी आपला उपवास आहे त्या दिवशी आवडते पदार्थ खायचे नाहीत किंवा त्या दिवशी मग नीरस पदार्थ खायचे, ज्यांच्यामध्ये मग आपण चमचमीत वगैरे जे खातो, ते तसं टाळायचं. बरोबर आहे. अशा गोष्टी टाळायच्या. त्याला पण उपवास म्हटलंय. असं आणि कमीत कमी जितकं खाता येईल त्याला पण उपवास म्हटले. असे वेगवेगळे प्रकार आपण तिथं पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर आज आपल्याला हा भाग बघायचा होता, की गेल्या वेळेस आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपवास म्हणजे काय बघितलं आणि ते कोणी करावं, कोणी करू नये, हा भाग सुद्धा आपण बघितलेला आहे. आणि आज आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या किंवा आतापर्यंतचा जो भाग बघितला तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं. आता पुढचा जो भाग बघायचा आहे, तो थेरपीच्या दृष्टिकोनातून बघायचा. थेरपीच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. तर मग 1 तास आता मग थेरपीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं, तर 1-1 तासाचं तिथं महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही जितके तास उपवाशी राहचाल, पूर्ण उपाशी राहचाल, जितके तास 1 तास, 2 तास, 3 तास, जितके तास उपाशी राहचाल, तितके त्याचे फायदे आहेत, तितके त्याचे लाभ आहेत आणि तासा-तासाला त्याचे फायदे सुद्धा वाढणारे आणि बदलणारे आहेत. मग ते कशाप्रकारे आहेत आपण ते बघूया आजच्या तासामध्ये. बघा आणि आणखीन एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधून-मधून तोंड चालू ठेवायचं हे मात्र त्याच्यामध्ये बंद असलं पाहिजे. आता याच्यात बघूया. बघा, हॉवरली बेनिफिट्स ऑफ फास्टिंग म्हणजे तासा-तासानुसार काय फायदे आहेत. आता फास्टिंगची सुरुवात बेनिफिट्सची सुरुवात, उपवासाच्या फायद्यांची सुरुवात लगेचच जेवण घेतल्या-घेतल्या होईल का? तर नाही. जेवण घेतल्यानंतर मग जवळपास आपण उपाशी पोट रिकामी व्हायला मग किती तास लागतील? कमीत कमी 3 तास तरी आपलं पोट पूर्ण रिकामी व्हायला वेळ लागेल असा भाग आहे. मग 4 ते 8 तास जर आपण उपाशी राहिलो, तर काय होईल त्याच्यामध्ये ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा काय-काय सांगितलंय. 4 ते 8 तासामध्ये ब्लड शुगर्स फॉल्स म्हटलंय. म्हणजे आता हा फायदा कोणासाठी असेल हो? सांगा बरं? मधुमेह बाधित लोकांसाठी. म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये साखर जास्त आहे, अशासाठी. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. कोणाची जास्त असते, कोणाची कमी असते, असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु ज्यांची रक्तामध्ये ती पडून राहते, अशा याच्यामध्ये मात्र मग हा प्रकार पण त्यांच्यासाठी चांगला आहे, उपयोगी आहे. आणि मग काय होतं, असं का होतं, ब्लड शुगर फॉल्स का होते? तर ती मिळत असते कशातून? आपण घेतलेल्या अन्नातून मिळत असते. मग पोट रिकामी राहिलं, तर मग ती मिळणार आहे कुठून? बरोबर आहे. असा भाग आहे. म्हणजे येणारा मार्ग, इनकमिंग आपण बंद केली, असा भाग आहे. तर मग ती रक्तात पण दिसून येणार नाही आणि रक्तातली काय होईल? घटून जाईल. पूर्वी जी होती, अगोदर जी होती, काय होईल ती? कारण तिचा वापर होत असतो. आपल्या शरीराच्या प्रत्येक हालचालीमध्ये त्या साखरेचा वापर होत असतो आणि उपाशी असल्यामुळं काय होईल? इन्कमिंग सोर्स जो आहे तो बंद होईल आणि जी रक्तात आहे, सद्यस्थितीत आहे, ती वापरली जाईल आणि वापरली गेल्यामुळं रक्तातली काय होईल? कमी होईल. आलं का लक्षात? म्हणून काय म्हटलंय? ब्लड शुगर फॉल्स म्हटलंय आणि दुसरा जो भाग आहे तो काय आहे? तर ऑल फूड हॅज लेफ्ट द स्टमक म्हणलंय. म्हणजे काय? तर जठराचा जो भाग आहे, आता जवळपास जठरामध्ये 3-4 तास अन्न आपलं पडून राहतं.
लगेचच लहान आतड्यात जातं असं नाही, लगेचच मोठ्या आतड्यात जातं असं नाही. तर जठरामध्ये तिथं प्रक्रिया होतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये HCl मिसळलं जातं. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी मिसळल्या जातात आणि अन्नपचनाची प्रक्रिया होत असते. मग ही प्रक्रिया मग आता ह्या एवढ्या तासामध्ये झाल्याच्या नंतर मग सगळंच्या सगळं अन्न काय होईल? पुढं ढकललं जाईल. पुढं ढकललं जाईल. म्हणजे हा जो जठराचा भाग आहे तो काय होईल? पूर्णतः रिकामी होईल. एक इमेज बघूया आपण. आता हे स्टमक म्हणून दिले बघा. हे जे आहे ते काय होणार आहे? पूर्ण रिकामं होणार आहे. पूर्ण इमेज मला दाखवायची होती ती सापडत नाही. ठीक आहे. आता हा जो भाग आहे काजूच्या आकारासारखा आपण बरेच वेळेस पाहिलेली असेल ही इमेज. हा आहे तो पूर्णतः रिकामा होणार आहे. आता पोट रिकामं झालं. आता इथून पुढे काय काय होतं आपण बघूया. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम आता कशामध्ये जाईल? रेस्ट मोडमध्ये जाईल. बरोबर आहे. ऑल फूड हॅज लेफ्ट झालं. सगळं संपून गेलं आणि ते रिकामं झालं पोट. त्यासोबत मग आता पुढं काय म्हटलंय बघा. पुढके आणखीन पुढचे तास वाढले त्याच्यामध्ये. तर त्याच्यात काय होणार आहे? पुढं जे गेलेलं अन्न आहे ते पचून सगळं भस्म होऊन जाणार आहे. पचून पचनाची जी क्रिया आहे ती पूर्ण संपणार आहे. आणि मग आता काय आहे? आता डायजेस्टिव्ह सिस्टम रेस्टमध्ये कधी जाईल? तर ते पचनसंस्था जी आहे त्याच्यामध्ये मग एकच भाग आहे का नाही? म्हणजे जठर आहे, लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे. असे सगळेच भाग येतात. म्हणजे पोट नुसतं रिकामं झाले, जठर रिकामं झाले म्हणजे पचन संस्था रेस्टमध्ये गेली असं नाही. तर ते पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत आणखीन यकृताच्या ज्या असतील, पुन्हा पॅनक्रियासच्या ज्या असतील, ते सगळे त्यांचे स्राव पण त्या अन्नामध्ये मिसळले जातात आणि अन्नपचनाच्या क्रिया पुढे पण होत राहतात. मग त्या पण 12 तासापर्यंत काय होणार आहेत? पूर्ण होणार आहेत. आलं का लक्षात? पूर्ण होणार आहेत म्हणजेच घेतलेलं सगळंच्या सगळं अन्न काय आता पचन होऊन तो भाग पचनाचा संपलेला आहे. मग आता आता काय? तर डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ती गोज टू स्लीप म्हटलंय. म्हणजे काय? आता डायजेस्टिव्ह सिस्टम रेस्ट मोडला आलेली आहे. रेस्टिंग मोडला आली आहे. म्हणजे तिच्यासाठी आता काही काम उरलं नाही. बरोबर आहे. जसं की समजा आपण घरामध्ये बसून आहोत. म्हणजे काम जर असेल, तर दुसरं काम करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. बरोबर आहे. किंवा एखादा व्यक्ती रोज ड्युटीमध्ये आहे, ड्युटीला जातोय. बरोबर आहे. 10 ते 5 त्याची ड्युटी आहे. मग रोज नियमित ड्युटीला जातो आणि रविवारी ड्युटी नसते. नसलेल्या दिवशी मग तो इतर कामं करून घेतो घरची. अगदी तसंच उपवासाच्या दिवशी अगदी तसंच आपल्या शरीरासोबत घडतं. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण त्या दिवशी सुट्टी दिली असं समजायचं आणि सुट्टी दिल्यामुळं मग ही डायजेस्टिव्ह सिस्टम काय करते? पचनाची तर क्रिया करायची नाही आज. त्याच्यापासून तर सुट्टी आहे आपल्याला. मग काय करायचं? तर इतर गोष्टी ज्या आहेत, जसं की आपण रविवारी जर एखादा व्यक्ती घरी असेल, तर घरामध्ये काय बरोबर आहे डागडुजी करणं, असं हे करणं, ते करणं ज्या गोष्टी आहेत, करतो. अगदी तसंच शरीरसुद्धा ही पचनसंस्था काय करते? शरीराची डागडुजी करायला सुरू करते. म्हणजे कुठं काय खराब झालंय, कुठल्या गोष्टी रिपेअर करायच्या आहेत, बरोबर आहे. कुठल्या पेशी मेल्या आहेत, कुठल्या पेशी जिवंत आहेत, कुठं सूज आली आहे शरीरामध्ये, कुठं जखम झाली आहे, बरोबर आहे. कुठं इन्फेक्शन आहे. अशा शरीरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या असायला नको आहेत, त्या दूर करण्यासाठी मग आता ही प्रयत्न करते. दुसऱ्या कामाला लागते. पचनाचं काम सोडून दुसऱ्या कामाला लागते. कधी लागते ही? तर ज्यावेळेस डायजेस्टिव्ह सिस्टम स्लीप मोडमध्ये येते.
म्हणजे स्लीप मोड मध्ये आल्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते काय म्हटलंय बघा, बॉडी बिगिन्स हिलिंग प्रोसेस म्हटलंय. हिलिंग प्रोसेस म्हणजे काय, तर जसं की आपल्याला समजा खरचटलंय किंवा लागलंय, तर ती जी जखम आहे तिच्यावर उपचार करा किंवा न करा ती आपलं शरीरामधून भरून यायला लागते. किंवा तुम्हाला सर्दी झाली आहे, 3 दिवस तुम्ही गोळ्या औषधं घ्या किंवा न घ्या तरीही ती दुरुस्त व्हायला लागते. का तशीच राहते? राहत नाही. आता कोविड जो होता, तो सुद्धा त्याचा टाईम पिरियड जास्त होता. तर सर्दीचा कोणाचा 3 दिवसाचा असतो, कोणाचा 4 दिवसाचा, कोणाचा 7 दिवसाचा. त्या व्हायरसवर अवलंबून असतं, कशा प्रकारचा व्हायरस आहे त्याच्यानुसार. मग कोविडमध्ये काय व्हायचं, की ती जी लक्षणं आहेत ती 14 दिवसापर्यंत राहायची. परंतु माणूस काय करायचा, घाबरायचा अगोदरच. म्हणजे कमी कसं काय होणार असं म्हणून घाबरायचं. ठीक आहे, गोष्ट वेगळी आहे ती. म्हणजे आता सर्दी झाली, थोडं आपण हे उदाहरण घेऊ आणि तिथं गोळ्या घ्या, औषधं घ्या किंवा न घ्या 3 दिवसामध्ये ती दुरुस्त व्हायला लागते. म्हणजे शरीरामध्ये आपली एक अशी सिस्टम आहे, की प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार करण्याची आहे किंवा सहजच आपल्या शरीरामध्ये एखादा समजा काल परवाच माझ्याच बाबतीत एक अशी गोष्ट घडली होती, की काटा मोडला होता पायामध्ये, पण तो ओळखू येत नव्हता. मग काय झालं, 2 महिने झालं. तर 2 महिने झालं तरी ती एक कुरूप बनल्यासारखं बनलं होतं. मग डॉक्टरांनी काय केलं, ते कापलं, परत त्याच्यावरती 5 दिवस पट्टी लावायला लावली. परत ते कापत असंही केलं तरी पण ते काही झालं नाही. आहे तसंच राहिलं. परंतु 2.5 महिन्याच्या नंतर तो जो काटा आहे तो आपोआप बाहेर आला फुटून. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या वस्तू ठेवून घेत नाही बाहेरच्या. ते काही करून बाहेर टाकतं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत शरीराला स्वतः दुरुस्त करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे सेल्फ हिलिंग प्रोसेस. आणि ही जी प्रोसेस आहे ही उपवासाच्या दरम्यान आपल्याला वाढवता येते. मग ही प्रोसेस फक्त काटा बाहेर काढण्यासाठीच आहे का? नाही. तर शरीरात वेगवेगळे जे रोग आहेत, आलं का लक्षात? मग कोणाला वात असेल, कोणाला पित्त असेल, कोणाला टायफॉइड असेल, कोणाला कॅन्सर असेल, कोणाला काय असेल, अशा वेगवेगळ्या रोगांसाठी लढण्यासाठी ती काय करणार आहे, हीलिंग प्रोसेस जी आहे ती वाढवणारी आहे. त्याच्यानंतर मग आणखीन काय वाढतं? आणखीन कुठली प्रक्रिया ही करते? तर HGH बिगिन्स टू इन्क्रीज म्हणलंय. आता हा HGH म्हणजे काय आहे? तर ग्रोथ हार्मोन आहे. ग्रोथ हार्मोन शरीराची वाढ होण्यासाठी किंवा वाढ होण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा जो आहे, तो आहे ग्रोथ हार्मोन. मग त्याच्यामध्ये काय होतं, तर ह्या उपवाशी राहिल्यामुळं तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ व्हायला लागते. मग या ग्रोथ हार्मोनची काय कारणं, काय आणखीन हे आहेत बघा. शारीरिक जी वाढ आहे आणि विशेषतः मुलांमध्ये. आता म्हणजे योग्य तेवढी उंची वाढणं त्यांची किंवा योग्य तेवढं वजन वाढणं, म्हणजे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या म्हणजे शरीराची योग्य ती वाढ होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या या ग्रोथ हार्मोनवरती डिपेंड आहेत. मग याचं प्रोडक्शन, या ग्रोथ हार्मोनचं प्रोडक्शन कोणाद्वारे होतं? तर पिट्युटरी ग्रंथीद्वारे होतं. पिट्युटरी नावाची एक ग्रंथी आहे आपल्या मेंदूमध्ये, मेंदूच्या तळाशी. आणि केवढी आहे? तर हरभऱ्या इतकी आहे. जेवढा हरभरा असतो, काबुली हरभरा असतो बघा, अगदी तशाच आकाराची, दोन्ही बाजूने इकडून दोन जसे दल असतात तसं, अगदी तशीच असते. आणि तिच्यामधून हे ग्रोथ हार्मोन स्रवत असतं. हार्मोन म्हणजे काय, कसं स्रवतं? तर जसे की आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते बघा. आपल्याला कळतंय का ते कुठून येतेय? बरोबर आहे, समजतं का आपल्याला? समजत नाही, फक्त तोंडामध्ये असते, निर्माण होते. बरोबर आहे, वारंवार ती निर्माण होण्याचं कार्य चालूच आहे. म्हणजे लाळ उत्पादक ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींद्वारे या लाळीची निर्मिती होते. अगदी तसंच या मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे हे ग्रोथ हार्मोन स्रवलं जातं. आणि त्या ग्रोथ हार्मोनची अशी वेगवेगळी हे आहेत, कामं आहेत, जशी की शरीराची वाढ करणं आणि स्नायूंचा विकास घडवून आणणं, हाडांचा विकास घडवून आणणं, त्यांची योग्य ती वाढ करणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्या आहेत. मग आणि दुसरं काय आहे? पेशींचे पुनरुत्पादन करणे
आणि त्यांची दुरुस्ती करणे. बघा आपल्या आपण काय म्हणतो की शरीर जे आहे छोट्या छोट्या पेशींपासून बनलेलं आहे, असंख्य अशा पेशीपासून बनलेलं आहे. मग त्याच्यामधल्या काही नष्ट होतात, काही जन्मतात, काही मरतात, काही जन्मतात, काही मरतात. म्हणजे ही पुनरुत्पादन जी प्रक्रिया आहे. आता रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत. आता यांचं पण आयुष्य असतं. त्यांचं आयुष्यमान असतं. मग तसं मग यांचं पुनरुत्पादन जे आहे ते चांगलं व्हावं, व्यवस्थित व्हावं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला उपवास या ठिकाणी मदत करणार आहे. आणि चयापचयाच्या ज्या क्रिया आहे मेटाबॉलिझमच्या, त्या नियंत्रित ठेवण्याचं सुद्धा काम या HGHचं असतं, म्हणजे ग्रोथ हार्मोनचं असतं. आणि हाडांची जी घनता आहे म्हणजे बोन डेन्सिटी, ते हाडांची घनता सुद्धा टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं असतं, तर या HGHचं असतं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय, आपण HGH कडे का गेलो, तर उपाशी राहिल्यामुळं या HGHचं प्रमाण वाढतं किंवा सिक्रेशन वाढतं. जसं की याच्यामध्ये मधुमेहामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन होणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यामध्ये होत नाही. पण मग कशामुळं होईल? ते कसं वाढवता येईल आपल्याला? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवता आलं, तर मग ते मधुमेह आपल्याला नियंत्रणात करता येईल. अगदी तसंच मग हे HGHचं जे सिक्रेशन आहे, ते कसं वाढवता येईल? किंवा छोटी मुलं आहेत. आता छोट्या मुलांमध्ये पण उपवास आपण करायला लावू शकतो त्यांना. करता येतो. बरोबर आहे. परंतु तो कमीत कमी असा 12 तासांचा वगैरे, जितका जास्तीत जास्त पोट आपलं उपाशी राहील, तितके फायदे तुझे जास्त आहेत. त्याच्यासोबत पुढचं एक वाक्य आहे, ग्लुकॅगॉन इज रिलीज्ड टू बॅलन्स ब्लड शुगर. ग्लुकॅगॉन म्हणजे काय आहे? आता इन्सुलिनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. इन्सुलिन आताच मी म्हटलं. होय. पॅनक्रियाजद्वारे स्रवलं जाणारं ते स्राव आहे इन्सुलिन. आणि मग नुसतं इन्सुलिनच स्रवलं जातं का? नाही. तर असे आणखीन 1-2 प्रकारचे स्राव सुद्धा त्याच्याद्वारे स्रवले जातात. आणि एक आहे इन्सुलिन आणि एक आहे ग्लुकॅगॉन. एक आहे ग्लुकॅगॉन. आता याच्यामध्ये बघा वरची जी धमनी दाखवली आहे, पिवळे जे डॉट आहेत, ते आपण त्याला काय आहे समजूया, साखर आहे रक्तातली किंवा ती ग्लुकोज आहे असं आपण समजूया. मग आता वरच्या धमनीमध्ये त्याचं प्रमाण कसं आहे हो? जास्त प्रमाणात आहे. बरोबर आहे. आणि खालच्या धमनीमध्ये काय आहे? कमी प्रमाणात आहे. म्हणजे दोन्हीही असे प्रमाण असायला नको आहेत. नॉर्मल असायला पाहिजे. जास्तही नको आहे आणि कमीही नको आहे. आलं का लक्षात? म्हणजे जास्त असेल तर इन्सुलिन जास्त, म्हणजे जर समजा साखर जास्त असेल तर इन्सुलिन स्रवतं आणि इन्सुलिन काय करतं, तर साखरेला जास्त होऊ देत नाही, नियंत्रणात ठेवतं. आलं लक्षात? मग आता ही ग्लुकॅगॉन काय आहे? तर समजा साखर सगळी संपली शरीरातली, कमी झाली, तर मग ते अतिरिक्त कमीही होऊ नये, त्याच्यासाठी मग कोण स्रवतं? ग्लुकॅगॉन स्रवतं. आलं का लक्षात? इन्सुलिन काय करतं? जास्त होऊ देत नाही आणि ग्लुकॅगॉन काय करतं? कमी होऊ देत नाही. म्हणजे दोन्हीची कार्य काय आहेत? नियंत्रणात, साखरेला नियंत्रणात ठेवण्याची अशी कार्य आहेत. आणि जर समजा मग उपवासामुळं काय होतं, तर ही जी साखर आहे, संपते ही आपली रक्तातली उपवासामुळे आणि संपल्यामुळं मग हे ग्लुकॅगॉन वगैरे स्रवायला लागतं. अशा प्रकारे आहे ते. हे दोन्ही एकत्रित बघा, आता हे जी इकडची जी धमनी आहे याच्यामध्ये नॉर्मल आहे. शुगर लेव्हल जी आहे ग्लुकोज ती नॉर्मल आहे. दोन्ही एकत्रित हे नॉर्मल ठेवण्याचं काम करतात. पण सांगण्याचा उद्देश काय आहे? ग्लुकोगॉन स्रवायला लागले म्हणजे काय? तर आपलं पोट उपवाशी आहे. असं उपवाशी राहण्याला ते प्रतिकार देत आहे. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. आता पुढचे फायदे महत्त्वाचे आहेत. आता आपण 14 तासांपर्यंत उपवाशी राहिलोय. 12 तास संपले. आता त्याच्या पुढे चालले. पुढे वाढायला लागले तास 14. मग 14 पर्यंत जर पोहोचला आपण, पूर्ण उपाशी राहिलं, तर काय होईल? बॉडी हॅज कन्व्हर्टेड टू युजिंग स्टोर्ड फॅट ॲज एनर्जी. आता हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे आणि बऱ्याच रोगावरती उपयोगाला येणारं वाक्य आहे. का?
तर बघा बऱ्याच असं का म्हटलंय, तर जसं की वजन वाढलेलं आहे. आता उपवास नाव ऐकलं की त्याचा आपण संदर्भ त्याचा जो हे आहे ते कशाशी लावतो आपण? कोणी राहायला पाहिजे असं सहजच लावलं. फास्टिंग कोणी करायला पाहिजे? डायटिंग कोणी करायला पाहिजे? तर मग त्याचा सहसंबंध लगेचच आपण पटकन कशाशी लावतो? जाड लोकांशी. जाड फॅटी. लोकांशी लावतो. जाड्या लोकांशी लावतो. मग जाड लोक म्हणजे काय आहे? त्यांच्यामध्ये काय वाढलंय? तर फॅट वाढलंय. बरोबर आहे. मांस वाढले का नाही? हाडं वाढलीत का नाही? रक्त वाढले का नाही? शरीरातला भाग कोणता वाढलाय? तर फॅटचा भाग वाढलाय. चरबीचा भाग वाढलाय. आपण त्वचेच्या खाली पाहिलं होतं बघा चरबीचा थर. तो वाढलेला आहे. त्याचं इन्क्रीज झालंय. मग ते का होतं? तर अतिरिक्त अन्न समजा अतिरिक्त अन्नाच्या सेवनामुळं किंवा बैठ्या शैलीमुळं, कामच नाही. समजा अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते, ग्लुकोज मिळतं, बरोबर आहे. परंतु ते कधी खर्चलं जाईल? ज्यावेळेस आपल्या शरीराची हालचाल होईल, तर ते खर्चलं जाईल. मग त्याला 2 आपण पर्याय करू शकतो. जे बैठे लोक आहेत, तर त्यांनी अन्न कमी घ्यावं. 3 टाईम जेवायचं नाही. कमी जेवायचं. का? तर त्याच्या शरीराला गरजच नाही तेवढी. परंतु होतं काय? तर आपण जास्त खातो आणि वाढतं काय? मग समजा पेट्रोल गाडीचं उदाहरण मी पूर्वी पण दिले बरेच वेळेस. गाडीमध्ये पेट्रोल 3 टाईम टाकतच राहिलो आपण आणि गाडी पळवलीच नाही, तर ते पेट्रोल तसंच साचत जाणार आहे गाडीत. बरोबर आहे. अगदी आपल्या शरीराचं पण तसंच आहे. आपण खातच राहिलो पण शरीराची हालचालच नाही. मग काय होईल? तर ते ग्लुकोजचं मग काय करतं आपलं शरीर लिव्हर काय करतं त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं आणि नंतर काय करतं, फॅटमध्ये त्याला परिवर्तित करतं. मग असं हे फॅट वाढतच जातं दिवसेंदिवस वाढतच जातं, वाढतच जातं. मग लोक म्हणायला लागतात, की "काय वजन वाढलंय, फॅट वाढलंय तुझं बघ, मोठं जाड दिसायला लागलायस." मग त्यावेळेस आपल्याला जाग येते आणि आपण मग काम करायला लागतो. हालचाल करायला लागतो शरीराची, फिरायला जायला लागतो किंवा व्यायाम करायला लागतो, बरोबर आहे. परंतु त्याच्यातही होतं असं काय, तर फक्त सकाळीच एक अर्धा तास वगैरे फिरून येणं आणि परत दिवसभर बसून राहणं. टीव्ही पुढे बसून राहणं किंवा मोबाईलवरती बसून राहणं, अशा गोष्टी होतात. तर दिवसाभरामध्ये सुद्धा हालचाली होणं गरजेचे आहे. आता काही स्त्रिया वगैरे आहेत, खूप जाड अशा. मग त्या काय करतात, की सकाळी थोडं योगा वगैरे करणं, फिरायला जाणं किंवा अशा काही गोष्टी करणं आणि दिवसभर पुन्हा परत बसून राहणं. ते पण तिथं चुकीचं आहे. कारण आता असं का व्हायला लागलंय, तर सुखसुविधा वाढलेल्या आहेत. बरोबर आहे का? पूर्वी पाणी आणावं लागायचं घागरीमध्ये भरून. त्याच्याही पूर्वी थोडं आणखीन मागे जाऊन पाहिलं तर काय, तर ते पाणी शिंदून आणावं लागायचं विहिरीतलं. दोर टाकून पाणी भरायचं, मग ओढायचं. मग दम लागेल का नाही हो ओढण्यासाठी? बरोबर आहे. दम लागणार आहे. मग एका घागरीवर घरातलं पाणी भागतं का? दिवस जातो का? नाही. तशा किमान 10-12 घागरी तर आणाव्या लागायच्या. 5-6 तरी आणाव्या लागायच्या. म्हणजे प्रत्येक घागरी गणीस त्याला खाली टाकायचं, ओढायचं, पुन्हा तिथून अंतरावरून घेऊन यायचं. दम लागायचा का? लागायचा. म्हणजे काय व्हायचं? एरोबिक एक्सरसाइज व्हायच्या. बरोबर आहे. नुसतं पाणी आणूनच भागायचं का? नाही. पण आता काय झालंय, प्रत्येक आता बाथरूममध्ये पण तुटी आहे. तिथं नळ फिरवलं की झालं. पाणी बुडवून घ्यायची पण गरज नाही. अ, याच्यामध्ये पण आहे, म्हणजे वॉशरूममध्ये पण आहे, बाथरूममध्ये पण आहे, सगळीकडेच आहे. किचनमध्ये पण आहे तोटी, सगळीकडे जिथं फक्त तोटी फिरवायची आणि पाणी चालू करायचं. कष्ट कमी झाले, हालचाली कमी झाल्या शरीराच्या. बरोबर आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, की आजच्या काळामध्ये हालचाली शरीराच्या कमी झाल्या. दम लागायचं कमी झालं. म्हणूनच मग हे सकाळी फिरायला जावं लागतं किंवा व्यायाम करावे लागतात. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश असा होता, की पूर्वी आणि काम भरपूर असायचं आणि जेवायला कमी मिळायचं. बरोबर आहे का? सांगायचे बघा आपले जुनी लोकं, की नुसता 5-6 लेकरं असायची. कोणाला भाकर मिळायची, कोणाला भाजी मिळायची, कोणाला काहीच मिळायचं. भाज्या बी आतासारख्या राहायच्या नाहीत. कुठतर डाळ वगैरे मडक्यात शिजवलेली असायची. बरोबर आहे का? कुठेतरी कुणीतरी मग चपाती पण दिसायची नाही. भात दिसायचा नाही पूर्वी. भात हा कधी तर सणाला, वाराला दिसायचा. बरोबर आहे. कारण आता भात रोजच आहे, चपाती रोजच आहे.
सुखसुविधा वाढल्या, खाण्याचे खाण्याचे जे हे आहेत पदार्थ ते पण वाढले. याच्यामुळं मग बैठी जीवनशैली पण वाढली. याच्यामुळं मग शुगर, ब्लड प्रेशर, ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक हे असले मग प्रकार पूर्वी नव्हते का? जुन्या काळात शुगर होतं का कुणाला? पाहायला भेटतं का? प्रमाण होतं का सांगा असं? असेल एखाद्याला, पण असं प्रमाण होतं का इतकं? नाही. किंवा जुन्या काळामध्ये हार्ट अटॅक एखादा असा क्वचित असायचा. आता तुम्हाला माहीत असेल माझ्यापेक्षा वय जास्त तुमचं आहे. माझं कमी आहे. बरोबर आहे का? म्हणजे कोणत्या काळामध्ये प्रमाण वाढलंय सांगा बरं जास्त आता? सांगा. पूर्वी होतं का आता वाढले? आता ब्लड प्रेशरचं प्रमाण 30 वयातच, 35 वयातच, 40 वयातच चालू झालंय. बरोबर आहे? अगोदर होतं का असं? नव्हतं. पण आता घरागणिक झाले. प्रत्येक घरात. आलं लक्षात. प्रत्येक घरात एखादा तरी शुगरचा आहे. प्रत्येक घरात एखादा तरी बीपीचा आहे. असं कोणाचं घर शिल्लक राहिलं नाही. बीपी आहे, नाही असं किंवा शुगर आहे, आहे असं. म्हणजे या गोष्टी कॉमन होत गेल्यात. वजन वाढलेल्या गोष्टी कॉमन होत गेल्यात. कारण शारीरिक हालचाली कमी झाल्यात. आलं लक्षात. आणि खाण्याचे प्रकार वाढलेत. पूर्वी वडापाव होता का? नव्हता. समोसे होते का? नव्हते. आणखीन काय ते आपलं पावभाजी, आणखीन काय मोमोज वगैरे असे जे प्रकार आहेत. नूडल्स, फास्ट फूड, फास्ट फूड हे जे प्रकार आहेत. पिझ्झा, बर्गर. आता हे पूर्वी होतं का? नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश हा आहे, की खाण्याचे प्रमाण पण वाढले आणि काम करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यासोबत ठीक आहे. तिकडे काय गेलो आपण, तर जेवण झालं 3-3 टाईम तर ते स्टोअर होत जाईल. आता मग काय होईल, तर शरीरातली साखर संपली उपाशी राहिल्यामुळं. आता शरीराला तर साखरेची गरज आहे. ग्लुकोज गरज आहे, इंधनाची गरज आहे. मग शरीर काय करतं, जी स्टोअर करून ठेवलेली आहे फॅटच्या स्वरूपामध्ये आपण, पोते बांधून जे ठेवलेत पोटामध्ये, पाठीमध्ये, कमरेमध्ये, खाली हिप्समध्ये, इथं पोते आपण बांधून ठेवले शरीरानं, नंतर वापरता येईल म्हणून. मग त्यांचा वापरच होत नाही. मग होतो कधी? तर उपाशी राहिल्यास होतो. आता होणार आहे. कारण सगळं पोटातलं रिकामं झालंय आणि एनर्जी तर पाहिजे. मग कुठून घेईल? तर हे जिथं-जिथं स्टोअर करून ठेवलंय आपण, तिथले एक-एक पोते काढायला चालू करेल मग शरीर. मग तिथले वापरायला चालू करेल. म्हणून बॉडी हॅज कन्व्हर्टेड टू यूज स्टोअर्ड फॅट ॲज एनर्जी म्हटलंय. म्हणजे आता आणखीन याच्यामध्ये मी 4-5 नावं सांगितली होती. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे असं म्हटलं होतं. मग हे फॅट 2 प्रकारचं असतं. रक्तामधलं वेगळंच असतं, कोलेस्ट्रॉल नावाचं. बरोबर आहे. मग ते पण कमी व्हायला लागतं. आलं का लक्षात? आणि ट्रायग्लिसराईड नावाचं, ते पण कमी व्हायला लागतं. आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड जे आहेत, हे हृदयाचे खरे शत्रू आहेत, खरे दुश्मन, टेररिस्ट आहेत. खरे टेररिस्ट तर हे आहेत. बघा, टेररिस्ट 10-15 माणसांना मारतील, परंतु कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे इतके अ, छुपे टेररिस्ट आहेत, की जगामध्ये असंख्य लोकांना मारतात. जगामध्ये असंख्य लोकांना हार्ट अटॅक आणतात, ब्रेन स्ट्रोक आणतात आणि मारतात. छुपे आहेत, दिसत नाहीत. मग ह्या छुप्या टेररिस्टवरती वार करण्यासाठी पण 2 महत्त्वाचे आर्मी आहेत आपल्याकडे. ते कोणकोणते? एक आहे व्यायाम म्हणजे शारीरिक हालचाली आणि दुसरा आहे उपवास. हे आपले मित्र आहेत. हे आपल्याला ह्या टेररिस्टपासून वाचवणारे आहेत. उपवासामुळं सुद्धा मग हे ट्रायग्लिसराईड कमी व्हायला मदत मिळते. कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत मिळते. मग ते कसे-कसे प्रकार आपण उपवास करू शकतो आपण दैनंदिन जीवनात ते पुढे बघायचं आहे आपल्याला. तर आता सध्या ही माहिती घ्यायची आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा उपवास किती महत्त्वाचा आहे हे याच्यावरून आपल्याला समजायला लागेल. त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे, एच-जी-एस स्टार्ट टू इन्क्रीज ड्रामॅटिकली म्हणजे काय? तर आश्चर्यकारक हे वाढलेलं दिसून येतं. काय? ग्रोथ हार्मोन याच्यामध्ये इन्क्रीज होतं. लक्षात प्रमाण वाढतं
कधी 14 तास उपाशी राहिलं तर. परंतु आपले उपास असे आहेत का? आहेत का असे? नाही. कसं बघा, समजा फराळ वगैरे करून खायचा असला तरी होतं काय बघा, तर आपण सकाळी जो असतो तो चहा घेतो तिथं. बरोबर आहे? आणि विशेष करून उपवासाच्या दिवशी तर आपण आवर्जून चहा घेतो. आणि कोणी उपाशी असलं तरी त्याला आवर्जून चहा पाजवतो. ही एक खूप मोठी घोडचूक आहे बरं का, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ठीक आहे. एखाद्याला उपवासाच्या दिवशी काही खाऊ-पिऊ घातलं तर आपल्याला पुण्य लागतं म्हणतं. परंतु आपण उलटं करतोय. बरोबर आहे का? खाऊ-पिऊ त्याला घालतोय उपवास असल्यामुळं, परंतु त्याला जे उपवासाचे फायदे मिळणार आहेत, त्याच्यापासून त्याला वंचित करतोय आपण. बरोबर आहे का? आणि उपवास आहे म्हणून जास्तीची फळं वगैरे ठीक आहे. परंतु सांगण्यामागचा उद्देश असा होता, की जास्तीत जास्त पोट रिकामं किती तास राहील याच्याकडं थोडंसं आपण लक्ष द्यावं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय होता, समजा आपण फराळ करणार आहोत, तर सकाळी करू नये लगेच 9 वाजताच. थोडी भूक लागू द्या कडाडून, काय होत नाही. थोडंसं तासभर त्रास होतो. पुन्हा भूक गेली की कळत नाही, गेली वाटतं. आणि म्हणजे काय, जर समजा रात्री तुम्ही 9 वाजता जेवण केलेलं असेल, तर सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही काहीच घेतला नाही, चहा पण घेतला नाही, उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी पण सकाळी तुम्ही चहा घेतला नाही, टाळा. टाळायचा आवर्जून आणि तुम्ही 12 वाजता फराळ करा. तुम्हाला मुभा आहे 12 वाजता फराळ करण्याची. मग 9 ते 12 पर्यंत किती तास झाले बघा, मोजा. सांगता येतील? किती तास होतात 9 ते 12 पर्यंत? येतील सांगता? 14-15 तास होतात. बरोबर आहे का? बोला कुणीतरी. हो सर. जवळपास 14-15 तास तुम्ही उपाशी राहता. एवढं तुम्ही करू शकता का? शक्य आहे का तुम्हाला सांगा? आहे का नाही? तुम्हाला 36 तासाचा उपवास करायचा नाही किंवा 72 तासाचा उपवास करायचा नाही किंवा 24 तासाचा उपवास करायचा नाही. परंतु तुम्ही 14चा करू शकता का? हो. करू शकता. बरोबर हो आहे. सर. आणि विशेष करून तुम्हाला फराळाची मुभा आहे, देतोय आपण. पण कधी? तर सकाळी नाही. तर कधी? 12 वाजता. कमीत कमी 12 पर्यंत. आवर्जून तितकं उपाशी राहायचं. पोटाला रिकामं ठेवायचं. 14 तास सहजच होतात. म्हणजे एवढे जे फायदे आहेत, आलं लक्षात? फॅट कमी करण्याचे किंवा आता पुढे आपण थोडेसे प्रकार बघणार आहोत. सायंटिफिक दृष्टिकोनातून. कोणी किती वेळ उपाशी राहावं, त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला. तर ज्यांना वजन कमी करायचं आहे, म्हणजे खूप वजन वाढलंय 100 किलो, 200 किलो. 200 किलो राहत नाही, 100 किलो. मग जर समजा अतिरिक्त असं वजन वाढलेलं आहे, अशा लोकांनी असे उपवास करावेत. कसे? रात्री 9ला जेवायचं, सकाळीचा नाश्ता मिस करायचा आणि दुपारचं जेवण करायचं. म्हणजे 14 तासाचा उपवास कंटिन्यू करायचा. 1 दिवस किंवा एक आठवडे ते पुढे बघणार आहोत. त्याच्यानं मग हे फॅट कमी होण्यासाठी अतिशय त्यांना उपयोगी ठरणारं आहे. त्यासोबत हे इतके आणखीन जास्तीचे फायदे कोणकोणते? हिलिंग प्रोसेसचे, बरोबर आहे. आणि ग्रोथ हार्मोनचे हे सगळे फायदे पण त्याला अतिरिक्त मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आणखीन बघूया. जर 16 तास झाले, उपाशी राहिलेले वाढले थोडेसे आणखीन, तर मग काय म्हणते? बॉडी इज रॅम्पिंग अ फॅट बर्निंग. म्हणजे आता फॅट बर्निंगची प्रोसेस वाढली, वेग घेतलाय, गती घेतली त्यानं. लक्षात? तर गाडी सुरुवातीला चालू केल्या-केल्या फटकन 4थ्या गिअरमध्ये जाते का? जात नाही. पहिल्यांदा पहिला गिअर टाकावा लागतो, नंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा. मग 4थ्या गिअरमध्ये मग काय होते ती फास्ट पळायला लागते, पिकअप घेते. अगदी तसंच 12 तास, 14 तासापर्यंत तुम्ही उपाशी आहात. आणखीन थोडं सोसा, आणखीन थोडं जरा सोसा जेवणाला.
16 तासापर्यंत पोहोचा. मग तिथं आणखीन फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती जास्त वाढणार आहे, पिकअप घेणार आहे. आलं का लक्षात? मग ह्या 16 तासामध्ये तुम्ही स्टे किती राहता ते महत्वाचं आहे. टिकून किती वेळ राहता ते महत्वाचं आहे. जितकं वेळ टिकून तुम्ही राहताल तितकं फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती अधिक होणार आहे किंवा वाढणार आहे. त्याच्यानंतर 18 तासापर्यंत जर आपण टिकलं पुढे, तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, ग्रोथ हार्मोन जे आहे ते स्काय रॉकेट, म्हणजे जसं की विमान गतिमान असतं, गतिशील, अगदी अशा प्रकारे याचा सिक्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आणखीन पुढे गेलो आपण, 24 तासापर्यंत पोटाला आपल्या रिकामी ठेवलं, तर मग तिथं काय फायदे आहेत? तर ॲटोफॅगी बिगिन्स म्हणते. म्हणजे काय? ॲटोफॅगी कशाला म्हणतात? काय प्रोसेस आहे? ते ऐकले का कधी तुम्ही, ॲटोफॅगी कशाला म्हणतात? नाही ऐकले सर. हां. म्हणजे आता हा जो उपवास आहे तो सूक्ष्म स्तराला गेलाय. कुठे गेलाय? सूक्ष्म स्तराला. पेशींपर्यंत गेलाय. म्हणजे पेशींची जन्मण्याची, मरण्याची जी वेळ आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेळेवर त्या मृत झाल्या पाहिजेत. मृत झालेल्या पेशी नष्ट झाल्या पाहिजेत. नवीन पेशी निर्माण झाल्या पाहिजेत. अशा ज्या प्रोसेस आहेत त्या कशामध्ये येतात? त्या ॲटोफॅगीमध्ये येतात. बघूया आपण. याच्यामध्ये पाहू शकतो बघा. काय काय आहे, थोडेसे महत्वाचे मुद्दे घेऊया 2-4. ॲटोफॅगी ही प्रोसेस एका वाक्यात जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, तर ती आहे सेल्युलार रिसायकलिंग प्रोसेस. सेल्युलार रिसायकलिंग प्रोसेस. सेल्युलार म्हणजे सेल्स, आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स, या स्तरापर्यंत आपली ही गेली आहे. allows the body to destroy old and damaged cells. आता उपवास काय करतोय बघा, इतका वेळ जर आपण उपाशी राहिलं, तर त्याच्यामध्ये ॲटोफॅगी नावाची प्रोसेस जर आपली चालू झाली, तर त्याच्यामध्ये मग काय काय गोष्टी घडून येतात? शरीरातल्या जुन्या पेशी किंवा मृत पेशी नष्ट केल्या जातात, डॅमेज्ड, आणि रिजनरेट न्यू हेल्दी सेल्स, नवीन पेशी तयार करण्यासाठी तिथं मदत होते या प्रोसेसमध्ये. आणखीन पुढे काय म्हटलंय? increased in response to stress in order to protect our bodies from damaged dysfunctional cells. काय म्हणते? आपल्या शरीराला ह्या अशा डॅमेज्ड ज्या सेल्स आहेत किंवा डिसफंक्शनल सेल्स आहेत, त्यांचं म्हणजे एक प्रकारचं हे आहे, ताण असतो शरीरामध्ये सुद्धा. तो जो आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणखीन पुढे काय आहे? तर इम्प्रूव्ह न्यूरॉन फंक्शन्स, किंवा मेंदूची झीज सुद्धा आपल्याला या ॲटोफॅगीमुळं कमी करता येते. त्यासोबत न्यूरॉन फंक्शन्स म्हणजे आपली चेतासंस्था जी आहे, त्या चेतासंस्थेला सुद्धा रिन्युएबल असं करणारी ही प्रोसेस आहे. आणखीन काय म्हणतंय? प्रोटेक्ट्स न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीज, म्हणजे हे सगळे कशाशी संबंधित आहेत? तर चेतासंस्थेशी संबंधित जे विकार आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर ठेवणारी ही प्रोसेस आहे. त्यासोबत protects cells from accumulating toxins, pathogens and other harmful substance. म्हणजे पेशीसाठी जे घातक घटक आहेत, त्या घातक घटकांपासून सुद्धा वाचवणारी ही प्रोसेस आहे. लोअर इन्फ्लामेंटेशन, म्हणजे जिथं-जिथं असं सूज वगैरे आलेली आहे, बरोबर आहे, अशा गोष्टी, जिथं-जिथं इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे, त्यांच्यापासून सुद्धा म्हणजे ते कमी करणार आहे. ती कमी करणारी प्रोसेस आहे. आणि प्रोटेक्ट्स द बॉडी फ्रॉम अनरेग्युलेटेड सेल ग्रोथ, ट्यूमर फॉर्मेशन अँड कॅन्सर. हा जो प्रकार आहे तो कशात येतो? अनरेग्युलेटेड सेल्स ग्रोथ, म्हणजे तो कशामध्ये येतो? कॅन्सरमध्ये येतो. बरोबर आहे.
तर असे ही जी अनवांटेड किंवा अनरेग्युलर सेल ग्रोथ आहे, ती पण चुकीची आहे. आलं का लक्षात? सेल ग्रोथ होणं चांगलं आहे. जसं की आपण रक्तामधली साखर पाहिली आपली, जास्त असणं पण चुकीचं आहे आणि कमी असणं पण चुकीचं आहे. नॉर्मल असणं गरजेचं आहे. अगदी तसंच सेल्सच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. सेल्सचं जे विभाजन आहे ते किंवा तयार होण्याचं प्रमाण आहे ते, असं जे आहे ते सुद्धा नियंत्रणात असणं गरजेचं आहे. नियंत्रणापेक्षा जास्त असेल, तर त्याला मग ते कॅन्सरमध्ये मोडतं. तर असे प्रकार ट्यूमर फॉर्मेशन वगैरे आहे, यांच्यापासून सुद्धा दूर राहण्यासाठी तर ऑटोफॅगी नावाची जी प्रोसेस आहे, ती आपल्याला मदत करणारी आहे. म्हणजे हे सगळं कोणत्या स्तरावर दिसून येतंय? तर सेल्स, पेशींच्या स्तरावर दिसून येत आहे. म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये असं म्हणूया, की सेल्सच्या, पेशींच्या हितासाठी जे गरजेचं आहे किंवा नवीन पेशी निर्माण होण्यासाठी जे गरजेचं आहे, ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या या ऑटोफॅगी नावाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे विशेष करून फायदा याचा कशामध्ये आहे? तर कॅन्सर सारख्या रोगांपासून दूर राहण्यासाठी आहे. पुढे बघा आणखी काय म्हणते. आता जसं पोट रिकामं आपलं झालं होतं अन्नापासून, फूड पासून, तसं ड्रेन्स ऑल ग्लायकोजन स्टोरेज म्हणजे काय? जे आपल्या यकृतानं ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करून ठेवलं होतं. जर आपण 24 तासापर्यंत उपाशी राहू, तर त्यावेळेस मग काय होईल? तर हे ग्लायकोजनचे साठे पण कमी व्हायला लागतील. ते सुद्धा रिकामी व्हायला लागतील. आणि आता मात्र मग इथं कीटोन्स वगैरे रिलीज होतात. लक्षात. आणि यांचं प्रमाण ते नियंत्रणामध्ये असणं गरजेचं असतं. कीटोन्स रिलीज व्हायला लागलं, की असे उपवास जे आहेत, ते डॉक्टरांच्या निगराणीखाली करणं गरजेचं आहे. कीटोन्सचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त झालं, तर ते धोकादायक होऊ शकतं. त्याच्यामुळं मग कीटोन्सचं हे जे आहे ते आपल्या मूत्रपरीक्षणाद्वारे वगैरे ते समजतात. जे निसर्गोपचार वगैरे केंद्र असतात बघा, तिथं 12-12 तास, 18 तास, 24 तास असं उपवासी ठेवतात. परंतु आता हे 24 तासाच्या नंतरचे जे उपवास आहेत, ते मात्र डॉक्टरांच्या निगराणीखाली करणं ते गरजेचं आहे. त्यासोबत हे कीटोन्स कधी दिसायला लागतात? कीटोन्स म्हणजे काय? तर शरीरातलं आपलं शरीर काय करतंय? ऊर्जेसाठी फॅटचा वापर करायला लागतंय. त्यावेळी ते कीटोन्स आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात. परंतु हे कीटोन्स नॉर्मल रेंजमध्ये असणं गरजेचे असतात. म्हणजे जास्त रेंजमध्ये जर गेले, प्रमाण जास्त वाढलं, तर ते धोकादायक असू शकतं शरीरासाठी. म्हणून असे उपवास जे मोठे आहेत आता नंतरचे 24 तासाचे किंवा 36चे, 48चे, 72चे असे जे आहेत, ते मात्र डॉक्टरांच्या निगराणीखाली करणं गरजेचे आहे. आता परत आपण 36 तासापर्यंत उपाशी पोहोचलोय, तर ऑटोफॅगी ही काय होते? 300% इन्क्रीज होते. जास्त म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, की सेल्स जे आहे रिनिव्हेशनचं जे काम आहे, ते अतिरिक्त वाढतं किंवा पिकअप घेतं असं आपण त्याला म्हणूया. 48 तासामध्ये पण तसंच आहे. आणि आणखीन एक गोष्ट, इम्यून सिस्टम जी आहे ती रिसेट व्हायला लागते. रिसेट आणि रिजनरेशन स्टार्ट्स. इन्क्रीज्ड रिडक्शन इन इन्फ्लामेटरी प्रोसेस आणि 72 तासापर्यंत जर आपण पोहोचलो, तर ऑटोफॅगीची जी प्रोसेस आहे ती मॅक्सिमम आउट म्हणजे असे वेगवेगळे फायदे आपण याच्यामध्ये सांगू शकतो. मग आता वेगवेगळ्या विकारामध्ये उपवास मग कसं वापरता येईल आपल्याला? सांगा. कोणत्या कोणत्या विकारामध्ये वापरता येईल? आता तुम्हाला थेरपेटिक पाहिजे आहे. म्हणजे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून उपवासाला पाहिजे आहे. आता तुमचं शिक्षण पूर्ण झालं, हे यमी योगाचं. तर मग तिथं तुम्हाला योग पण द्यायचा आहे त्या व्यक्तीला आलेल्या तुमच्याकडे आणि त्याच्यासोबत ह्या चिकित्सा पण जोड द्यायच्या आहेत त्यांना. कोणकोणत्या? जसं की अगोदर कोणती पाहिली होती सुरुवातीची आपण मसाज थेरपी म्हणा. ती पण तिथे ॲडिशनल तुम्ही देऊ शकता.
योगा अँड अदर थेरपी असा आपला विषय आहे. का आहे? तर योगाला सहाय्यक योग तर करून घ्यायचाच आहे. त्याच्यासोबत आणखीन सहाय्यक त्याला एखादा मित्र दिला तर ते रोग कमी होण्यामध्ये परत आणखीन आपल्याला मदत होईल असं. म्हणजे उपवास सॉरी योग आता एखादा डायबिटीजचा आहे किंवा एखादा पेशंट कोलेस्ट्रॉलचा आहे किंवा ट्रायग्लिसराईडचा आहे किंवा एखादा फॅट वाढलेला आहे, वजन वाढलेलं आहे भरपूर, तर त्याला आपण योग तर देणारच आहोत, प्लस त्याला थेरपेटिक म्हणून उपवास नावाची चिकित्सा पण त्याला आपण देऊ शकतो आणि ती गरजेची आहे. आणि दोन्हींची जर सांगड घालून दिली उपवासाची आणि योगाची, तर मग त्याच्यामध्ये दुधात साखर पडल्याप्रमाणे आहे ॲडिशनल. जसं बघा काही काही अँटिबायोटिक वगैरे असतात, तर त्याला वगैरे आहे, त्याला आणखीन एक घटक असतो बघा सोबत. कोणता असतो माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे सहाय्यक घटक असतो, जेणेकरून त्या गोष्टीची ताकद वाढावी असं. काम प्रॉपर व्हावं. अगदी तसंच योगामध्ये काम जे आहे ते प्रॉपर व्हावं, चांगलं व्हावं, त्याच्यासाठी आपण उपवासाच्या सारख्या गोष्टी तिथं जोड त्याला देऊ शकतो. आणखीन कशा-कशामध्ये देऊ शकतो आपण जोड? कोणकोणत्या विकारांमध्ये देऊ शकतो? सांगा बरं? एकंदरीतच उपवास हा जो आहे, तो शरीराचं काय आहे, जसं आपण दसऱ्यामध्ये झाडझूड करतो शरीरामधली, सॉरी आपल्या घरामधली. सगळे कपडे वगैरे धुवून टाकतो, भांडे धुतात, फरशी धुली जाते, भिंती धुल्या जातात. अगदी तसंच उपवास म्हणजे तेच काम आहे. शरीरामधलं धुणं आहे. जसं आपण दसऱ्यामध्ये घरातलं धुणं धुवून टाकतो. अगदी तसंच उपवासामध्ये शरीरातलं धुणं धुवून टाकल्यासारखं काम आहे. टॉक्सिन सगळे बाहेर काढून टाकणं, रिजनरेशन, रिसेट करणं. जसं मोबाईल आपण रिसेट, रिबूट करतो, रिस्टार्ट करतो. रिस्टार्ट केल्यानंतर जसा व्यवस्थित चालायला लागतो, अगदी तसंच उपवास म्हणजे हे आपलं स्विच ऑन ऑफ करण्यासारखं बटन आहे आणि ते जर आपण वापरलं तर आपलं शरीर रिस्टार्ट करण्यासारखं आहे. असं एक ते बटन आहे. आपण असं त्या उपवासाला बघू शकतो. इतकं ते फायदेशीर आहे. मग त्याचे काही प्रकार आहेत. तासानुसार आपल्याला प्रकार त्याचे पडता येतात. मग आता काय, आता समजा एखाद्याला 12 तास राहणं उपवाशी शक्यच नाही. मग त्यांनी काय करावं? मग त्यांना आपण अ, काहीतरी पेय घेण्याची मुभा देतो. आता पेयमध्ये काय मग? चहा घ्यायचा का? सांगा. चहा चहाला मुभा देता येईल का? नाही, एनिथिंग म्हणजे हेल्दी ड्रिंक्स. हां, राइट. छान. हे उत्तर अपेक्षित आहे. हेल्दी ड्रिंक्स जे आहेत, जसं की काही फळांचे रस असतील किंवा नुसतं दूध असेल. दुधामध्ये साखर टाकून पिणं म्हणा किंवा साखरेऐवजी खडी साखर तिथं वापरली तर ती छान आहे. बरोबर आहे. किंवा विदाऊट खडी साखर किंवा विदाऊट साखर न टाकता घेणं ते पण छान आहे. किंवा आपण चहाऐवजी ग्रीन टी वगैरे असे पदार्थ पण तिथं वापरू शकतो. किंवा फळांचे रस त्या ठिकाणी वापरू शकतो. काही जण ताक वगैरे पितात, असं पण तिथं वापरू शकतो. परंतु होतं काय, तर समजा एखाद्याला आता समजा आत्ताच मगाचा जो प्रकार मी सांगितला 12 पर्यंत न काही खाता पिता राहायचं. तर ते पण काही जणांना शक्य होत नाही. चक्कर यायला लागते. चक्कर वगैरे यायला लागते. मग तिथं गोड काहीसं खायला आपण देऊ शकतो. तिथं मुभा देऊ शकतो आपण थोडीशी. म्हणजे सकाळच्या वेळी. अगदी कसं बघा, म्हणजे सकाळच्या वेळी पण फराळ करणं आणि दुपारच्या वेळी पण फराळ करणं हे टाळायचं. हे म्हणजे सकाळचा फराळ टाळायचा आपल्याला. पण तिथं थोडं हलकसं आपण काहीतरी घेऊ शकतो, जे गोड असणार आहे. म्हणजे काय घेऊ शकतो? काय घेता येईल? फळ घेता येईल एखादं, केळी घेता येईल, सफरचंद घेता येईल, चिकू घेता येईल. बरोबर आहे. हे पण गोडच आहेत आणि इन्स्टंट एनर्जी देणारे आहेत. बरोबर आहे. मग हेच का निवडायचे? तर चहाला आपल्याला टाळायचं आहे. कारण ते अनहेल्दी आहे त्याच्यामुळं.
म्हणजे इन्स्टंट एनर्जी, चक्कर येते तुम्हाला त्याच्यामुळं. आणि तास उपवास तर जास्त तास करायचा आहे. मग आता समजा याच्यामध्ये बघा, आपण ह्याचे उपवास असतात बाबा मुस्लिमांचे, त्याच्यामध्ये पेंड खुजूर खातात बघा उपवास सोडताना. ऐकले का तुम्ही? हो सर. हो का सर. खातात? ते पटकन एनर्जी मिळावी म्हणून खातात. खूप वेळ उपाशी पोट असतं आणि पटकन म्हणजे शरीराला एनर्जी मिळावी असा त्याच्यामागे एक उद्देश असतो. परंतु ही जी एनर्जी आहे, आता ती आपण जर समजा तुम्ही फराळ घेत असाल तर ती 500 कॅलरी घेतली. आता त्याच्यामध्ये ही चूक काय होते, की तळलेले पदार्थ नको आहेत. आता समजा तुम्ही शाबूची खिचडी खाताय, ठीक आहे. परंतु तळलेले त्याच्यासोबतचे चिप्स खाणं चुकीचं आहे. आलं का लक्षात? हे फराळीचे तळलेले जे पदार्थ आहेत. कारण त्याच्यात कॅलरी जास्त आहे. आपण काय म्हणतोय बघा, 12 पर्यंत आपल्याला उपाशी राहायचं आहे. परंतु जे शक्य नाही त्यांना थोडंसं काहीतरी खायला द्यायचं आहे. पण तिथं जर काहीतरी द्यायचं म्हणजे काय? तर जास्तीत जास्त कॅलरी असेल असं द्यायचं नाही, तर कमीत कमी कॅलरी असेल असं द्यायचं आहे. म्हणजे समजा 500 कॅलरी ऐवजी 100 कॅलरी असणारा पदार्थ आपण तिथं देऊ शकतो, वापरू शकतो. जेणेकरून जास्त कॅलरी, 500 कॅलरी, 1000 कॅलरी मिळेल असं वापरायचं नाही, सांगण्यामागचा हा उद्देश आहे त्याच्यात. आता याच्यामध्ये असं फास्टिंग थेरपीमध्ये आपण अशा प्रकारे अ, एवढ्या तासापर्यंत आपण करू शकतो. ज्यांना जे शक्य आहे ते पण ते करू शकतात. बघा, तर 12 तासाचा एक आहे. हा कसा करता येईल? 2 वेळचं जेवण घेऊन करता येईल का? बरोबर आहे. आता लाल जे दाखवलंय ते तुम्हाला जेवण्यासाठी फ्री आहे आणि पांढरं जे आहे त्याच्यामध्ये जेवायचं नाही. म्हणजे काय, समजा तुम्ही दिवसभर जेवलाय, बरोबर आहे. 9 वाजता तुम्ही जेवलंय, तर सकाळचं जेवण परत 9लाच करावं. तर ते किती तास होईल? किती 12 होईल तास. ते? 12 तासाचं होईल 12. सहज. बरोबर आहे. म्हणजे 12 तास पूर्णतः रिकामं ठेवायचं आहे. चहा पण घ्यायचा नाही, काहीच घ्यायचं नाही. आलं का लक्षात? पदार्थच कसला पोटात जाऊ द्यायचा नाही. आणि मग त्याच्यामध्ये 10 तासामध्ये 14 तासाचा आपल्याला उपवास करायचा आहे. तर तिथं कसं जेवण घेता येईल आपल्याला? कधी-कधी घेता येईल? कधी घेता येईल सांगा बरं? म्हणजे तुम्ही 6 पर्यंत जेवण केलंय. बरोबर आहे. 6 ला स्टॉप केलं आणि सकाळी 9 वाजता जेवण केलं. बरोबर आहे का? बघा. किती तास होतील? 14 तास. होतील 14 तास. बरोबर आहे. हम्म. म्हणजे जेवणाच्या वेळा कशा कमी-कमी करत जायच्या बघा. आता हे 8 तास याच्यामध्ये तुम्ही जेवू शकता, खाऊ शकता काही पण. म्हणजे थोडंसं अलीकडे यायचं आहे. ते दुपारच्या 2-3 वाजेपर्यंत तुम्ही जेवण करू शकता. त्याच्यानंतर नाही. बंद. असं. किंवा इकडं आणखीन खाली याच्यामध्ये 20 हॉवर्स फास्टेड जे आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यात बघा दुपारचं जेवण करू शकता एक टाईमाचं असं. आणि परत आता हा एक टाइम जेवण करून केला जाणारा जो आहे, OMAD जो आहे, तो फक्त एकच जेवण रोजचं असं आहे. आज एकच जेवलंय दुपारी 12 वाजता आणि त्याच्यानंतर उद्याच 12 वाजता जेवायचं आहे. किती तासाचा होईल तो? तास. 24 तासाचा होईल. बरोबर आहे. हम्म. सहजच हो. होईल. है ना? आणि आणखीन एक जो आहे तो शेवटचा, म्हणजे त्याच्यात जेवणच नाही कसलंच. बरोबर आहे का?
आता याच्यातला तुम्हाला कोणता शक्य आहे सांगा बरं. 3 आणि 3 6 प्रकारापैकी तुम्हाला कोणता शक्य आहे? कारण उद्याचा उपवास आहे म्हणून विचारतोय. आहे का उपवास उद्या? आहे ना सर. शिवरात्रीचा उपवास आहे उद्या. आहे. तुम्हाला मग आज एक होमवर्क आहे माझ्याकडून तुमच्यासाठी. तर ह्याच्यातला कोणता उद्या करता येईल तुम्हाला सांगा. 12 तासाचा करता का 14चा का 16चा का 20चा का 24चा? का पूर्ण स्किप करता बघा सांगा. 14चा होईल सर. 14चा होईल. हा. फक्त एक काळजी काय करायची की चहा कमी घ्यायचा आणि गोड पदार्थ कमी घ्यायचे आणि तेलकट पदार्थ कमी घ्यायचे. याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं. कळलं? चहा स्किपच आहे सर. काय काय चहा घेतच नाही तर स्किपच आहे म्हटलं चहा. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे. चांगली गोष्ट आहे मग ती तर. सगळ्यात छान गोष्ट आहे. ठीक आहे. तर ज्यांच्या त्यांच्या रोगानुसार आपण असा वेगवेगळा उपवास तिथं ठरवू शकतो. पण एक टीप आहे उपवास फास्टिंग थेरपीमध्ये एक टीप मी असा सांगणार आहे. ती टीप म्हणजे काय? तर आठवड्यातून एक तरी उपवास करायचा आहे. एक तरी. आलं का लक्षात? मग त्याच्यामधला 14चा किंवा 16चा निवडावा असं माझं म्हणणं आहे. एक तरी धरा, सोमवार धरा, मंगळवार धरा किंवा आता काही-काही स्त्रियांना जास्त उपवास करतात. आठवड्यातून 3, 2 असे उपवास करतात. परंतु आठवड्यातून 2-3 करण्यापेक्षा आठवड्यातून एकच करा. पण चांगला करा. म्हणजे आरोग्यदायी करा. असं माझं म्हणणं आहे त्याच्यामागे. आणि आवर्जून कराच. आलं लक्षात? खूप सारे बेनिफिट्स देणारे हे उपवास आहे. त्याच्यासोबत आणखीन थोडंसं एक 1-2 इमेज बघूया आपण. हा एक प्रकार आहे. ईट, स्टॉप, ईट. आता याच्यात कसं आहे बघा. 2 दिवस जेवायचं आहे आणि 1 दिवस रिकामं ठेवायचं आहे. म्हणजे एक आड एक. आलं का लक्षात? अशा प्रकारचं आहे. म्हणजे हे जास्त उपयोगी कोणासाठी आहे? हे जास्त वजन असणाऱ्यांसाठी. त्यांच्यासाठी. म्हणजे 1 दिवस जेवायचा आहे. सॉरी 2 दिवस जेवायचे आहेत आणि 1 दिवस उपवास करायचा आहे. परत 2 दिवस जेवायचे आहेत, परत 1 दिवस उपवास करायचा. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस उपवास असं धरा गृहीत. आलं लक्षात? 2 दिवस जेवायचा, 1 दिवस उपवास करायचा असं. फास्टिंग थेरपी आपण अशी अप्लाय करू शकतो. किंवा आणखीन एक प्रकार बघूया. त्याच्यामध्ये कसं आहे, 1 दिवस जेवायचा आहे, 1 दिवस उपवासी राहायचा. 1 दिवस जेवायचा, 1 दिवस उपवासी राहायचा. सर हे एक प्रकारचं डाएट प्लॅन सारखंच झालं ना सर? काय काय? हे एक डाएट जे डाएट घेतात लोक म्हणजे डाएट हां, प्लॅन तसंच हां. त्या प्रकारमध्येच येईल ना हे सगळं? हो, हो. तसंच आहे. फास्टिंग थेरपी तशीच आहे. म्हणजे पोट रिकामं किती तास ठेवता येईल त्याच्यावरती हे अवलंबून आहे. ठीक आहे. ठीक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारे आपण ते करू शकतो. किंवा सगळ्यात सोपं म्हणजे काय रात्री लवकर जेवण करायचं. एक नियम आपण रोजच ठेवू शकतो. रोजच्याच ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनात. तो कसा? रात्रीचं जेवण 9ला, सकाळचं जेवण 9ला. सॉरी जेवण करत नाही सकाळी आपण नाश्ता वगैरे करतो. म्हणजे 9 पर्यंत मग काहीच खायचं नाही असा एक नियम ठेवायचा. काही अगोदरचे लोकं हे असे करायचे बघा. अंघोळ वगैरे झाल्याशिवाय किंवा देवपूजा वगैरे झाल्याशिवाय काही खात नाहीत किंवा पीत नाहीत. चहासुद्धा. आता काही जण काय करतात अंघोळीच्या अगोदर दात वगैरे घासून, ब्रश करून चहा घेतात. परंतु काही जण मग नियम काय पाळतात, की अंघोळ झाल्याशिवाय
चहा पाणी पण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही असं. म्हणजे हा एक दैनंदिन जीवनातला उपवास तुम्ही असा ठेवू शकतो 12 तासाचा. रात्री नियमित 9 पर्यंत जेवण आणि सकाळचा नाश्ता नियमित 9लाच. असं एक पालन तुम्ही करू शकता. असे तुम्हाला जो सूट होईल तसा तुम्ही तो करू शकता. ठीक आहे. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नसेल तर थांबूया. याच्यावरती तुम्ही पण चिंतन मनन करा. उद्या परत काही तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता किंवा विचारायचं असेल तर विचारू शकता. सर उद्या क्लास होणार आहे का? बरं उद्या सांगतील महाराज तुम्हाला. तुम्ही फ्री असणार नाहीत वाटते मला. हा हो. उद्या नको सर क्लास. बरं ठीक आहे. पुढच्या म्हणजे परवा घेऊया. हम्म. ठीक आहे चालेल. थांबूया. हरिओम सर, दंडवत प्रणाम.